बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी महा-टी-ई-टी परीक्षा पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2 या ठिकाणी पहा मराठी व्याकरण या विषयाचे अतिसंभाव्य काही प्रश्न पाहणार आहोत. बघा, परीक्षेमध्ये अशाच प्रकारचे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात. त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला पहा काय विचारला आहे. एक झाड दोन पक्षी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? बघा, याचे योग्य उत्तर काय असेल? एक झाड दोन पक्षी. बघा, या पुस्तकाचे लेखक विश्राम बेडेकर आहेत. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक दुसरा बघा, या ठिकाणी काय विचारलं? माधवानुज. माधवानुज विचारले कोणत्या कवीचं टोपण नाव आहे? बघा, सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. माधवानुज पहा काशीनाथ हरी मोडक बघा यांचं टोपण नाव आहे. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, या ठिकाणी काय विचारलंय? मराठी भाषा गौरव दिन. मराठी भाषा गौरव दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? तर याचे योग्य उत्तर काय असेल? 27 फेब्रुवारी बघा या दिवशी मराठी भाषा गौरव दिन असतो. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक चौथा पहा का सहानुभूती. बघा, या ठिकाणी शब्द काय विचारलाय? सहानुभूती या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची संधी आहे? बघा, सर्वांनी सांगायचं आहे सहानुभूती या शब्दामध्ये कोणती संधी यायला पाहिजे? स्वर संधी, विसर्ग संधी, व्यंजन संधी यापैकी नाही. सहानुभूती बघा या शब्दामध्ये स्वर संधी आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 5 पहा, या ठिकाणी खालील शब्दापैकी विशेष नाम ओळखा. बघा, सोपा प्रश्न आहे. विशेष नाम ओळखा. मुलगा, खेळणी, घर, हिमालय. बघा, हिमालय या ठिकाणी विशेष नाम आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 6 पहा, पुढील शब्दापैकी भाववाचक नाम ओळखा. नवल, श्रीमंत, शांतता, शहाणा यापैकी भाववाचक नाम कोणतं असेल? सर्वांनी सांगायचं. बघा, शांतता या ठिकाणी हा शब्द या ठिकाणी शांत, शांतता म्हणजे भाववाचक नाम आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 7 या ठिकाणी काय विचारलं? मुलगे. मुलगे या शब्दाचं लिंग ओळखा. सर्वांनी सांगायचं. बघा, मुलगे या शब्दामध्ये नपुंसक लिंग आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 8 लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा या वाक्यामध्ये कोणत्या प्रकारचा अलंकार आहे? बघा, मागील परीक्षामध्ये हा प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आला होता. लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा कोणता असेल? दृष्टांत अलंकार आहे का? ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 9 या ठिकाणी बघा, सलील या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. सर्वांनी सांगायचं. बघा, सलील. सलील म्हणजे काय असतो? सलील म्हणजे पाणी. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य या ठिकाणी समानार्थी शब्द आहे. प्रश्न क्रमांक 10 या ठिकाणी काय विचारलं? स्पष्टीकरण द्यायचं असेल तर समजा एखादं वाक्य आहे, त्या वाक्यामध्ये स्पष्टीकरण द्यायचं असेल तर कोणत्या प्रकारचं विरामचिन्ह वापरतात? सर्वांनी सांगायचं. बघा, एखाद्या वाक्यामध्ये बघा स्पष्टीकरण द्यायचं असेल तर आपण या ठिकाणी अपसरण चिन्ह या प्रकारचं बघा विरामचिन्ह वापरतो. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. पुढचा बघा, या ठिकाणी काय विचारलं? वाक्यामध्ये शब्दांना खालीलपैकी काय म्हणतात? बघा, समजा एखादं वाक्य आहे, या वाक्यामधील शब्दांना आपण काय म्हणतो? पद म्हणतो. पहा, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, दोन शब्द किंवा दोन वाक्य जोडणाऱ्या शब्दांना खालीलपैकी काय म्हणतात? बघा, समजा एखादं वाक्य आहे, त्या वाक्यामध्ये आपण या ठिकाणी एखादं वाक्य आहे, वाक्य बघा जोडायचं काम असतो. बघा, त्यामध्ये आणि येतो, आणि, परंतु, किंवा. बघा, हे कोणते शब्द असतात? तर ते शब्दयोगी अव्यय आपण त्यांना म्हणतो. पहा, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, खालीलपैकी पाणी या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द ओळखा. बघा, आता महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. पाणी या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता नाही? बघा, पर्ण म्हणजे पान, सलील म्हणजे पाणी, नीर म्हणजे पाणी, तोय म्हणजे पाणी, पर्ण म्हणजे पान. तर पर्ण या ठिकाणी पहा समानार्थी नसलेला शब्द आहे. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पहा, मराठी भाषेचं लेखन आपण कोणत्या लिपीमध्ये करतो? मराठी भाषेचं लेखन आपण देवनागरी या लिपीमध्ये करतो. पहा, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पहा, लक्ष्मीकांत. लक्ष्मीकांत या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचा समास आहे? बघा, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे हा. मागील परीक्षेमध्ये विचारण्यात आला होता. लक्ष्मीकांत या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचा समास आहे? योग्य उत्तर काय पाहिजे? लक्ष्मीकांत बघा या शब्दामध्ये बहुविग्रही समास आहे. बा, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, खालील या ठिकाणी मन आपल्याला पूर्ण करायचे आहे. बघा, एखादी बघा परीक्षेमध्ये मन असते, अर्धवट मन असते. या ठिकाणी मन पूर्ण आपल्याला करायचे असते. गरजेल तो. बघा, गरजेल तो या ठिकाणी रिकाम्या जागेमध्ये शब्द कोणते लिहायला पाहिजे? गरजेल तो पडेल काय? म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. क्रमांक पुढचा, खालील वाक्यापैकी बघा सकर्मक क्रियापदाचं वाक्य ओळखा. सकर्मक क्रियापदाचं वाक्य कर्मासहित. सकर्मक म्हणजे काय? कर्मासहित.
बघा तो आंबा खातो, तो पडला, रमेश हसतो, मी पाहतो. बघा या वाक्यामध्ये तो पडला, कोण पडला, रमेश हसतो, मी पाहतो, तो आंबा खातो. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बघा एक कर्मासहित आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक तो आंबा खातो हे वाक्य काय आहे? सकर्मक क्रियापदाचं वाक्य आहे. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पहा. कन्या या शब्दाचा समानार्थी शब्द नाही. कन्या, कन्या सर्व बघा, कन्या या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता नसेल? सर्वांनी सांगायचं बघा. तनया म्हणजे बरोबर आहे. कन्या या ठिकाणी समानार्थी शब्द आहे. नंदिनी म्हणजे कन्या बरोबर आहे. सरिता, कलत्र. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले या ठिकाणी समानार्थी शब्द नाही. कलत्र म्हणजे पत्नी. प्रश्न क्रमांक पुढचा पहा. मराठी भाषेमधली पहिली सामाजिक कादंबरी कोणती आहे? बघा तर सर्वांनी सांगायचं आहे. मराठी भाषेमधली पहिली सामाजिक कादंबरी कोणती आहे? मराठी भाषेमधली पहिली सामाजिक कादंबरी यमुना पर्यटन. यमुना पर्यटन ही कादंबरी कोणी लिहिली होती? बाबा पदमनजी यांनी लिहिली होती. मराठी भाषेमधली पहिली सामाजिक कादंबरी म्हणजे यमुना पर्यटन कादंबरी होय. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पाहूयात आपण. तलाव या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. तलाव, बघा मागील परीक्षामध्ये हा पण या ठिकाणी प्रश्न विचारण्यात आला होता. तलावचा समानार्थी शब्द कोणता असेल? तरंगिणी म्हणजे बघा नदी. कासार, बघा कासार म्हणजे तलाव, बघा बरोबर आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पहा. पुरोगामी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. पुरोगामी, प्रतिगामी. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 योग्य विरुद्धार्थी शब्द आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पहा. वाक्प्रचार या ठिकाणी योग्य अर्थ सांगा. काय विचारलंय? माशा मारणे. माशा मारणे म्हणजे काय असतो? काहीही उद्योग न करणे, माशा मारणे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य अर्थ आहे. प्रश्न क्रमांक 5 या ठिकाणी काय विचारलं आहे? भाकरी, अडकिता, खलबत्ता. बघा या ठिकाणी काही शब्द आहेत. हे शब्द कोणत्या भाषेमधून? मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत. बघा याचं योग्य उत्तर काय असेल? भाकरी, अडकिता, खलबत्ता. बघा हे शब्द कानडी भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा. मी अभ्यास केला होता. अशा बघा प्रकारचं एक वाक्य आहे. या वाक्याचा काळ ओळखा. मी अभ्यास केला होता. बघा केला होता म्हणजे पूर्ण आहे ना. मी अभ्यास केला होता, पूर्ण भूतकाळाचं बघा हे वाक्य आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 या वाक्याचा काळ आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पहा. हे जग दुःखानं भरलेलं आहे. हे जग दुःखानं भरलेलं आहे. वाक्याचा प्रकार ओळखा बरं. विधान केलेलं आहे का? विधानार्थी वाक्य. प्रश्नार्थक आहे का? उद्गारार्थी आहे का? कोणतं असेल? हे जग दुःखानं भरलेलं आहे. बघा हे विधानार्थी वाक्य बघा या प्रकारचं वाक्य आहे. प्रश्न क्रमांक पुढचा. महर्षी या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची संधी आहे? महर्षी या शब्दामध्ये संधी कोणती असेल? महर्षी बघा या शब्दामध्ये स्वर संधी यायला पाहिजे. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पहा. महाराणीचा. महाराणीचा या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची विभक्ती आहे? महाराणी, चा बघा या ठिकाणी प्रत्यय लागलाय. महाराणीचा, महाराणी शब्द आहे ना. महाराणीचा, चा, ची, चे हे प्रत्यय कोणत्या विभक्तीचे प्रत्यय असतात? बघा चाचीचे बघा हे चाचीचे हे प्रत्यय या ठिकाणी षष्ठी विभक्तीचे प्रत्यय असतात. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा. कला निपुण म्हणजे कलेमध्ये निपुण असणारा. कला निपुण या शब्दामध्ये समास ओळखा. सर्वांनी सांगायचं बघा. कला निपुण, कलेमध्ये निपुण असणारा म्हणजे तत्पुरुष समास यायला पाहिजे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा. दिवाकर. दिवाकर हे कोणत्या कवीचं टोपण नाव आहे? बघा आता सर्वांनी सांगायचं आहे. नारायण मुरलीधर गुप्ते. नारायण मुरलीधर गुप्ते या कवीचं टोपण नाव काय आहे? कवी बी आहे पहा. राम गणेश गडकरी. राम गणेश गडकरी आपण यांना काय म्हणतो? गोविंदाग्रज म्हणतो, बाळकराम म्हणतो. या ठिकाणी काय विचारले? दिवाकर. दिवाकर बघा हे शंकर काशीनाथ गर्गे बघा या कवीचं या ठिकाणी टोपण नाव. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा. एखाद्या विशिष्ट शब्दाला वाक्यामध्ये महत्त्व द्यायचं असेल तर, समजा आता एखादं वाक्य आहे. त्या वाक्यामध्ये आपल्याला एखाद्या विशिष्ट शब्दाला आपला महत्त्व द्यायचं असेल तर कोणत्या प्रकारचं विरामचिन्ह वापरतो आपण? एकेरी अवतरण चिन्ह बघा या ठिकाणी आपण वापरत असतो. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पहा. समूहवाचक शब्द ओळखा. समूहवाचक पोत्यांची काय असते? बघा पोते असतात ना. पोत्यांची काय असते? पोत्यांची बघा थप्पी असते. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा. पुढील शब्दाचं अनेक वचन ओळखा. सासू या शब्दाचं अनेक वचन काय होईल? सर्वांनी सांगायचं बघा. सासू या शब्दाचं अनेक वचन काय होईल? बघा सासूचं या ठिकाणी सासू यायला पाहिजे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा. व्याकरण म्हणजे काय? व्याकरण म्हणजे काय? व्याकरण म्हणजे भाषेचे नियम, भाषेला सरळ करणारे, भाषेचे स्पष्टीकरण करणारे शास्त्र होय. व्याकरण म्हणजे भाषेचे स्पष्टीकरण करणारे शास्त्र होय. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा. शब्दाचं मूळ रूप. बघा एखादा शब्द आहे बा, शब्दाचं मूळ रूप असते त्याला आपण काय म्हणतो? शब्दाचं मूळ रूप असते आपण त्यांना काय म्हणतो?
प्रकृती. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. क्रमांक पहिला पहा काय विचारलाय, अ, आ, इ, ई, उ, ऊ हे पुढीलपैकी कोणत्या प्रकारचे स्वर आहेत? बघा हा प्रश्न मागील परीक्षेमध्ये विचारण्यात आला होता. महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. अ, आ, इ, ई, उ, ऊ हे पहा सजातीय स्वर या प्रकारचे स्वर आहेत. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक दुसरा बघा या ठिकाणी काय विचारलाय, श्रीमान योगी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? श्रीमान योगी बघा हे पुस्तक कोणाचं आहे? तर रणजित देसाई बघा यांचं या ठिकाणी पुस्तक आहे. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक चौथा या ठिकाणी काय विचारलंय, पुढील शब्दापैकी अनेक वचनी शब्द ओळखा. बघा 4 शब्द आहेत. या ठिकाणी अनेक वचनी शब्द आपल्याला ओळखायचा आहे. आंबा, आंबे म्हणजे आंबे या ठिकाणी अनेक वचनी आहे. गाय, गाई, गाई पण या ठिकाणी अनेक वचनी शब्द आहे. बघा वासरे पण या ठिकाणी अनेक वचनी म्हणजे वरीलपैकी बघा हे सर्व शब्द काय असतील, अनेक वचनी या प्रकारचे या ठिकाणी शब्द आहेत. प्रश्न क्रमांक 5 या ठिकाणी काय विचारलाय, तो रोज अभ्यास करतो. तो रोज अभ्यास करतो अशा बघा प्रकारचं एक वाक्य आहे. या वाक्याचा या ठिकाणी आपला प्रयोग ओळखायचा आहे. कोणत्या प्रकारचा असेल बघा, कर्मणी, सकर्मक भावे, अकर्मक भावे, सकर्मक कर्तरी. तो रोज अभ्यास करतो बघा हे वाक्य काय असेल, सकर्मक कर्तरी या प्रकारचं वाक्य आहे. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, पती पत्नी या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचा समास आहे? बघा आता कोणी या ठिकाणी चुकायचं नाही, सर्वांनी योग्य उत्तर सांगायचे. पती पत्नी या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचा समास आहे? बघा सर्वांनी सांगायचे पती पत्नी बघा या शब्दामध्ये इतरेतर द्वंद्व समास. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 7 पहा, मी चित्रपट पाहतो. मी चित्रपट पाहतो बघा अशा प्रकारचे एक वाक्य आहे. या वाक्याचा प्रकार आपल्याला सांगायचा आहे. कोणता असेल, स्वार्थी वाक्य, संकेतार्थी, साधे वाक्य यापैकी नाही. मी चित्रपट पाहतो बघा हे वाक्य काय असेल, स्वार्थी वाक्य या प्रकारचं वाक्य आहे. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 8 पहा काय, सविता या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. बघा सोपा प्रश्न असतो परीक्षेमध्ये, सविता या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. बघा सर्वांनी सांगायचं आहे सविता म्हणजे काय. बघा सविता म्हणजे सूर्यम, सरिता म्हणजे नदी. बघा या ठिकाणी कोणीही कन्फ्युजन होईल, सरिता म्हणजे काय, सरिता म्हणजे नदी, सविता म्हणजे सूर्य. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी योग्य समानार्थी शब्द आहे. प्रश्न क्रमांक 9 पुढील या ठिकाणी मन पूर्ण करायचे आहे. बघा परीक्षेमध्ये असा पण या ठिकाणी प्रश्न असतो, एखादी मन असते, मन या ठिकाणी आपला पूर्ण करायची असते. या ठिकाणी काय विचारले, न कर्त्याचा वार, न कर्त्याचा वार. बघा या ठिकाणी रिकामी जागा आहे. या रिकाम्या जागेमध्ये शब्द कोणता आला पाहिजे, न कर्त्याचा वार म्हणजे शनिवार. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 10 विड्या उचलणे, वाक्प्रचार योग्य अर्थ सांगा. विड्या उचलणे म्हणजे काय, प्रतिज्ञा करणे. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. ठिकाणी जंगल या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. बघा आता सर्वांनी सांगायचं आहे, प्रमोद म्हणजे काय असतो, प्रमोद, हर्ष, आनंद. तिमिर म्हणजे काय असतो, तिमिर म्हणजे अंधार असतो. आनंद म्हणजे काय, आनंद म्हणजे मुख, तोंड. मग उरलं काय, जंगलचं बघा कानन या ठिकाणी योग्य समानार्थी शब्द यायला पाहिजे. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य समानार्थी शब्द आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, उत्कर्ष या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. उत्कर्ष, उत्कर्षचा अपकर्ष बघा या ठिकाणी योग्य विरुद्धार्थी शब्द आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, अनेक शब्दाबद्दल एक शब्द सांगा. काय विचारले, कधीही नष्ट न होणारे. कधीही नष्ट न होणारे म्हणजे काय असतो, शाश्वत. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक दुष्काळामध्ये 13वा महिना, दुष्काळामध्ये 13वा महिना अशा बघा प्रकारची एक म्हण आहे. या म्हणीचा योग्य अर्थ सांगा. बघा सर्वांनी सांगायचंय योग्य बघा अर्थ सर्वांनी सांगायचंय. दुष्काळामध्ये 13वा महिना म्हणजे आपत्तीमध्ये आणखीन भर पडणे. समजा एखादी आपत्ती आहे, त्या आपत्तीमध्ये आणखीन भर पडणे, आपण त्यांना काय म्हणतो, दुष्काळामध्ये 13वा महिना. या ठिकाणी या म्हणीचा योग्य अर्थ आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, वाक्प्रचार योग्य अर्थ सांगा. काय विचारलंय, खडा टाकणे. खडा टाकणे म्हणजे आपण काय असतो, अंदाज घेणे. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 आपला योग्य अर्थ आहे. प्रश्न क्रमांक 6 पुढील शब्दापैकी कोणत्या ठिकाणी शब्द भाववाचक नाम नाही. नामाचे बघा सर्व नामाचे प्रकार असतात. सामान्य नाम असतो, विशेष नाम असतो, भाववाचक नाम असतो. या ठिकाणी भाववाचक कोणतं नाही. बघा सर्वांनी योग्य उत्तर सांगायचंय. गोड, गोडवा म्हणजे गोडवा या ठिकाणी शब्द भाववाचक नाम आहे. मोठा, मोठेपणा, मोठेपणा पण या ठिकाणी भाववाचक नाम आहे. चतुर, चतुराई म्हणजे चतुराई पण या ठिकाणी भाववाचक नाम आहे. शहाणा, शहाणा, शहाणपणा म्हणजे या ठिकाणी शहाणा या ठिकाणी शब्द भाववाचक नाम नाही. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 7 बघा या ठिकाणी काय विचारलाय, मी चित्रपट पाहिला आहे. मी चित्रपट पाहिला आहे. वाक्याचा बघा काळ कोणता आला पाहिजे, पाहिला आहे.
म्हणजे या वाक्यामधली क्रिया ही पूर्ण आहे. मी चित्रपट पाहत आहे का? पाहत नाही. पाहिला आहे म्हणजे पूर्ण आहे. पूर्ण वर्तमान काळाचं वाक्य आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 8 पहा, देवा मला भारताचा पंतप्रधान कर. अशा बघा प्रकारचं वाक्य आहे. हे वाक्य कोणतं असेल? स्वार्थी वाक्य आहे का? आज्ञार्थी आहे का? विद्यार्थी आहे का? कोणतं असेल? देवा मला भारताचा पंतप्रधान कर. बघा या ठिकाणी आज्ञा या वाक्यामध्ये आज्ञा आहे का? स्वार्थ आहे का? विद्यार्थी वाक्य यायला पाहिजे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 या वाक्याचा योग्य प्रकार आहे. प्रश्न क्रमांक 10 खालील शब्दाची विभक्ती ओळखा. शब्द काय विचारलाय? विवाहात. विवाह विवाह विवाहात. बघा या ठिकाणी शब्दाला त हा प्रत्यय लागलाय. म्हणजे त हा प्रत्यय कोणत्या विभक्तीचा प्रत्यय असेल? त इ आ. त इ आ हे सप्तमी विभक्तीचे प्रत्यय आहेत. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 11 या ठिकाणी काय विचारला? तोंडपाठ. तोंडाने पाठ. तोंडपाठ या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचा समास आहे? तत्पुरुष समास यायला पाहिजे. बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 12 या ठिकाणी पहा, त्यांनी वाघाला ठार केले. त्यांनी. आता बघा प्रयोग कोणता यायला पाहिजे? त्यांनी वाघाला ठार केले. त्यांनी. बघा भावे प्रयोगाचं वाक्य आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा. बघा मुलगा, मुलगाचं मुलगी बरोबर आहे. कवी, कवयित्री बरोबर आहे. बोका, भाटी बरोबर आहे. श्रीमान, श्रीमानचं काय यायला पाहिजे? श्रीमान, श्रीमती. सन्मान दिले या ठिकाणी श्रीमानचं श्रीमती यायला पाहिजे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 चुकीची जोडी आहे. प्रश्न क्रमांक पुढचा या ठिकाणी समूहवाचक शब्द ओळखा. पक्ष्यांचा काय असतो? पक्ष्यांचा काय असतो? सर्वांनी सांगा. पक्ष्यांचा थवा असतो. मुलींचा घोळका असतो. फुल झाडांचा ताटवा असतो. लोकांची गर्दी असते. बघा पक्ष्यांचा थवा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 समूहदर्शक या ठिकाणी समूहवाचक शब्द आहे. बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला पहा काय विचारला? यामिनी या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. बघा यामिनी म्हणजे काय? यामिनी म्हणजे रात्र, रजनी, निशा. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विद्यार्थी मित्रांनो बघा परीक्षेमध्ये समानार्थी या ठिकाणी समानार्थी शब्दावर या ठिकाणी प्रश्न असतो. सर्वांनी पाठ करून महत्त्वाचे शब्द या ठिकाणी पाठ करून ठेवायचे आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा, अतिवृष्टी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. अतिवृष्टी. बघा अतिवृष्टीचा विरुद्धार्थी काय पाहिजे? अनावृष्टी. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 योग्य विरुद्धार्थी शब्द आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, अनेक शब्दाबद्दल एक शब्द सांगा. काय विचारलं या ठिकाणी? कुणाचीही भीड न बाळगणारा. कुणाचीच भीड बाळगत नाही आपण त्यांना काय म्हणतो? निर्भीड. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 4 बघा, जो काही जबाबदारी पत्करतो तो त्याच्यापासून काही स्वतःचा फायदा करून घेतो. समजा एखादी जबाबदारी घेतो तो त्यापासून काहीतरी फायदा करूनच घेतो ना, या अर्थाची म्हण कोणती असेल? तळी राखी तो पाणी चाकी. ऑप्शन क्रमांक 3 या अर्थाची योग्य म्हण आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, पोबारा करणे. पोबारा करणे म्हणजे काय? पोबारा करणे म्हणजे पळून जाणे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपला योग्य अर्थ आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, अननस आणि पुरावा हे शब्द कोणत्या भाषेमधून मराठीमध्ये आलेले शब्द आहेत? अननस बघा हा शब्द पोर्तुगीज या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेला शब्द आहे. प्रश्न क्रमांक पुढचा या ठिकाणी काय विचारला पहा, मी चित्रपट पाहिला. मी चित्रपट पाहिला. तर पाहिला कोणत्या यायला पाहिजे? मी चित्रपट पाहिला. साधा भूतकाळ यायला पाहिजे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 या वाक्याचा काळ आहे. प्रश्न क्रमांक 9 खालील वाक्यापैकी प्रश्नार्थक वाक्य ओळखा. तुला नोकरी लागली का? बघा तुला नोकरी लागली का? बघा प्रश्नाला चिन्ह आहे. आई गावाहून परत केव्हा येणार आहे? प्रश्नाला चिन्ह आहे. आज मंगळवार आहे का? प्रश्नाला चिन्ह आहे. म्हणजे वरीलपैकी या ठिकाणी सर्व हे वाक्य काय असतील? प्रश्नार्थक वाक्य या प्रकारची वाक्य आहेत. सत्याग्रह या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची संधी? सत्याग्रह. सत्याग्रह म्हणजे या ठिकाणी स्वर संधी यायला पाहिजे. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. खालीलपैकी कोणत्या कवीला रानकवी असे म्हणतात? खालीलपैकी कोणत्या कवीला रानकवी असे म्हणतात? तर नामदेव, धोंडो, मनोहर या कवीला पहा रानकवी असे म्हणतात. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. सला नाते. सला नाते हे प्रत्यय कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत? बघा मागील परीक्षामध्ये हा प्रश्न होता. चतुर्थी विभक्तीचे प्रत्यय सला नाते. बघा हे प्रत्यय चतुर्थी विभक्तीचे प्रत्यय. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. गावकूस. गावकूस या शब्दामध्ये समास कोणता यायला पाहिजे? सर्वांनी सांगायचे. गावकूस या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचा समास आहे? गावकूस. तत्पुरुष समास यायला पाहिजे. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. तिने पुढील शब्दापैकी विसंगत शब्द ओळखा. विसंगत म्हणजे वेगळा शब्द निवडा. रवी म्हणजे सूर्य, भास्कर म्हणजे सूर्य, अरुण म्हणजे सूर्य, सोम म्हणजे चंद्र. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 विसंगत शब्द यायला पाहिजे. प्रश्न क्रमांक पुढचा पहा, परंतु किंवा आणि. परंतु वाक्यामध्ये परंतु किंवा आणि बघा अशा प्रकारचे काही शब्द असतात. आपण यांना काय म्हणतो? उभयनवी अवयव. हे वाक्यामध्ये बघा वाक्य जोडायचं काम करतात. म्हणजे आपण यांना काय म्हणतो? उभयनवी अवयव. तो झाडावर गेला परंतु
मग अशा प्रकारच्या ठिकाणी परंतु आलं म्हणजे या ठिकाणी उभयनवी अव्यय. दुसरा क्रमांक पुढचा, गायक या शब्दाचं भाववाचक नाम काय होईल? गायक. गायक या शब्दाचं गायकी या ठिकाणी भाववाचक नाम व्हायला पाहिजे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. दुसरा क्रमांक पुढचा, स्वागत या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची संधी? स्वागतमध्ये संधी कोणती यायला पाहिजे? व्यंजन संधी. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. दुसरा क्रमांक पुढचा पहा, गोविंदाग्रज हे कोणत्या कवीचं टोपण नाव आहे? गोविंदाग्रज राम गणेश गडकरी. गोविंदाग्रज म्हणजे काय? राम गणेश गडकरी. प्रल्हाद केशव अत्रे यांना आपण काय म्हणतो? केशव कुमार. विष्णू वामन शिरवाडकर यांना आपण काय म्हणतो? कुसुमाग्रज. दुसरा क्रमांक पुढचा, प्रश्न क्रमांक 22, महानायक ही कादंबरी खालीलपैकी कोणाची कादंबरी आहे? बघा आता सर्वांनी सांगायचं योग्य उत्तर काय असेल? महानायक ही कादंबरी कोणाची आहे? विश्वास पाटील बघा यांची कादंबरी आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 24, सप्तमी विभक्तीचे प्रत्यय ओळखा. सप्तमी विभक्ती ने एशी हे प्रत्यय काय असतील? ने एशी हे प्रत्यय हे तृतीय विभक्तीचे प्रत्यय आहेत. ऊनहून हे बघा प्रत्यय पंचमी विभक्तीचे प्रत्यय आहेत. मग उरलं काय? त इ आ हे सप्तमी विभक्तीचे प्रत्यय आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा, विद्यार्थी या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची संधी यायला पाहिजे? विद्यार्थी. विद्या प्लस अर्थी स्वर संधी यायला पाहिजे. सूर्य या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता नाही? सूर्य या शब्दाचा कोणता शब्द या ठिकाणी समानार्थी शब्द नाही? आदित्य, भास्कर, दिवाकर, सुधाकर. तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर बघा सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे.